गुड मॉर्निंग. येस, नमस्कार, राम राम, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. कारण की पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा बुधवार, तारीखाची 24 सप्टेंबर 2025. तर चला शोची सुरुवात करूया. माय टॉप 3. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर ट्रम्प यांच्या 88 लाख रुपयाच्या H1B व्हिसा मधनं डॉक्टरांना मिळू शकते सूट. माय टॉप 3. त्यासोबतच राज्य सरकारचा मोठा निर्णय. पीक नुकसानीसाठी 2215 कोटींची मदत मंजूर. त्यामधनं राज्यातले 32 लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. माय टॉप 3. आणि त्यासोबतच काल सोनं ऑल टाइम हाय वर गेलं होतं. 1343 रुपयांनी वाढून 1,13,000 रुपयांच्या पुढे गेलं होतं. माय टॉप 3. तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय एफएम. मी आहे प्रसाद तुमच्या सोबत घेऊन पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. प्रसाद इकडे आला घेऊन पेपरवाला घंटा. तर टॉप 3 मध्ये बोलल्याप्रमाणे वळूयात पहिल्या अपडेटकडे. नाही म्हणजे ट्रम्प यांचे निर्णयांबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर बरीचशी चर्चा सुरू आहे. पण त्यातल्या त्यात व्हाईट हाऊसचे प्रवक्ते टेलर रॉजर्स यांनी सांगितलंय की डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या H1B व्हिसा अर्जासाठी 88 लाख रुपयाच्या शुल्कातून आता डॉक्टरांना सूट मिळू शकते म्हणजे अजून कन्फर्म नाहीये. पण वैद्यकीय संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर हे विधान आलंय, ज्यामध्ये इशारा देण्यात आला होता की ग्रामीण भागात जिथे सेवांचा अभाव आहे तिथे यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सो याच्यावर विचार विनिमय करून जो काही निर्णय येईल तो कळेल. चला वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुम्ही ट्यून केलंय माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर वळूयात पुढच्या अपडेटकडे. नाही म्हणजे ही अपडेट तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही टाळ्याच वाजवणार आहेत. नाही म्हणजे एकंदरीत जर बोलायचं म्हटलं तर राज्यात पावसाने बरेच दिवसापासून हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे आता त्रास सुद्धा व्हायला लागलाय. पण एक त्रास जो या पावसामुळे होतो तो वर्षभराचा आहे. रस्त्यांवरचे खड्डे. पण त्यावर आता आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आहेत त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जाहीर सुद्धा केलंय की राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमाअंतर्गत 2025-26 या कालावधीत 11,296 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. बोला ना, आप तालिया बजावगे डेफिनेटली. कारण की या रस्त्यांच्या खड्ड्यांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपल्या जीवनातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेम असतं. नाही म्हणजे छोट्याच वेळेस जेव्हा असतं तेव्हा आपण जर यांचं सोल्युशन शोधलं ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. सेम विथ गड्डा. यार छोटे छोटे खड्डे जे असतात ना ते कालांतराने मोठे 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 होत जातात आणि रस्ते गायब होतात. असो, चला त्यांनी आता निर्णय घेतल्यानंतर लवकरात लवकर हे खड्डे बुजवले जावेत आणि सगळे रस्ते एकदम गुळगुळीत व्हावे हीच आपली अपेक्षा. वळूयात पुढच्या अपडेटकडे थोड्याच वेळात. ऐकत रहा माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ट्यून केलं तुम्ही माय एफएम. माझं नाव आहे प्रसाद आणि घेऊन आलोय पेपरवाला घंटा. बट घड्याळात बघितलं तर 9 वाजायला बस काही मिनिटं बाकीत. म्हणजेच मला इथून निघावं लागेल थोड्याच वेळात. बट त्याआधी पुढच्या अपडेटकडे वळूयात. नाही काल सोन्याने आपला उच्चांक भाव गाठलेला आहे. म्हणजे 1343 रुपयांनी वाढून 1,13,498 रुपयांवर जाऊन पोहोचलेलं आहे. बट नुसतं सोन्याबद्दल ऐकून थोडी घाबरायचं. चांदीचे भाव आहे का 1,181 रुपयांनी वाढून 1,34,000 जाऊन पोहोचलेलं आहे. आता या बाजूने जर बघितलं तर एक ऑब्झर्वेशन माझं नेहमीच आहे, जेव्हा सोन्या चांदीचे भाव वाढतात तेव्हा मार्केट थोडंसं गडगडलेलं असतं. काय बनते तुमचं याबद्दल? तुमचंही काही ऑब्झर्वेशन असेल तर मला डेफिनेटली इंस्टाग्रामवर DM करून सांगा. RJ प्रसाद, RJPRASAD, दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. बाकीच्या आपल्या गप्पा तिकडेच कंटिन्यू करूयात. भेटूयात उद्या सकाळी 8 वाजता ऑन माय एफएम विथ पेपरवाला घंटा. तोपर्यंत सुनते रहो माय एफएम. चलो अच्छा सुनते हैं. हॅव अ ग्रेट डे.